हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 5 तयाचे बिसाट शब्द याचा भाग 6 ऐकूया. कपाळावरील एका जागेला त्रिकूट किंवा आज्ञाचक्र असं म्हणतात. आपण कपाळावर गंध किंवा कुंकू लावतो. त्याचा उद्देश या ठिकाणी आपलं लक्ष जावं. याज्ञवल्क्य म्हणतात 2 भुवया व 1 नासिका यांच्या संधीत ध्यान करायचं. आचार्य तेच सांगतात. ज्ञानदेव तसंच म्हणतात. सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी. 2 भुवया 2 वर्णा 1 नासी ज्या ठिकाणी मिळतात त्या संधीच्या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कुठलीही कल्पना करायची नाही. न किंचिदपि चिंतयेत. कुठली मूर्ती पादुका ओवी काही समोर ठेवायचं नाही. तुकोबा म्हणतात त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईते. या त्रिकुटाच्या ठिकाणी मला दान मिळालं. परमेश्वराची भेट झाली. इथंच भेट होते. हृदयाकाश म्हणजे हेच. चिदाकाश मस्तकाकाश मूर्ध्याकाश म्हणजे हेच. इथं लक्ष ठेवून नुसतं बसायचं. इथं मन ठेवून मनाकडे बघायचं. मनात येणाऱ्या कल्पना विचार त्यांच्याकडे बघायचं. तसं बघायला लागलं की विचार हळूहळू कमी होत पुढे विचार येणं बंद होईल. जरा तिकडे बघणं बंद झालं की विचार आपल्याला भरकटत नेतील. म्हणून सारखं या नेमक्या ठिकाणी लक्ष ठेवून बसण्याचा अभ्यास करायचा. तत्र स्थितौ यलोभ्यासः योगसूत्र आहे हे. या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करणं हा अभ्यास. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. भगवद्गीतेतला हा श्लोक आहे. अभ्यास आणि वैराग्य यानं हे शक्य आहे. मध्ये हळूच मन बाहेर जाईल. तिथून त्याला परत आणून त्या जागी ठेवायचं आहे. हा अभ्यास करत असताना श्वास मुद्दाम थांबवायचा नाही. श्वास हळूहळू आपोआप मंद होतो. मनातील विचार कमी झाले की श्वास मंद होतो. विचारांची गती जितकी जास्त तितका श्वास जोरात चालतो. म्हणून मन कपाळावर एकाग्र स्थिर करण्याचा अभ्यास करावा. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. त्या ठिकाणी मन निरुद्ध करायचं आणि शांतपणे तिथं बघत राहायचं. किती सोपं आहे. पण तेच अवघड झालंय खरं. त्याला कारण मनाचं चांचल्य. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्ररुद्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले. ज्ञान आत्मज्ञान सिद्धच आहे. आपल्या प्रत्येकाजवळ ते आहे. कारण आपणच ज्ञानस्वरूप आहोत. मीच माझा शोध घ्यायचा आहे. ते स्वरूप ज्ञान आहे. पण त्याचा तळ लागत नाही असं झालंय. ते आपलं ज्ञान आपल्याला दुरावलंय. ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी दररोज नित्यनेमानं ध्यानाला बसायला पाहिजे. त्या आतल्या मीचा शोध घ्यायला पाहिजे. कामक्रोधाची जी आवरणं आहेत ती काढून टाकून आपलं सिद्ध असलेलं ज्ञान आपण हस्तगत केलं पाहिजे. रामकृष्ण म्हणत दुधातच लोणी आहे ही गोष्ट खरी. पण लोणी पाहिजे असेल तर ते दूध तापवलं पाहिजे, विरजलं पाहिजे. मग ते घुसळल्यावर लोणी येईल. ते तुम्हाला खाता येईल. तसं तप केल्याखेरीज आत्मज्ञान होत नाही. समुद्राच्या खारट पाण्यापासून गोड पाणी हवं असेल तर सूर्याच्या उष्णतेनं त्या पाण्याची वाफ झाली पाहिजे. मग त्या वाफेचा मेघ बनून त्या मेघातून गोड्या पाण्याचा वर्षाव होईल. तसं याच देहामध्ये ज्ञान आहे. ते आपलंच आहे. पण ते मिळवण्याकरता तप करायला पाहिजे. महर्षी व्यासांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत असं कोणीही नाही की ज्यानं तप केलं नाही आणि त्याला ज्ञानाचा प्रकाश पडला. असं कोणाचंच होत नाही. सगळ्या ऋषीमुनींनी शांत बसून तप केलेलं आहे. आत्मज्ञान हा सिद्ध पदार्थ आहे. पण तो हस्तगत व्हायला दीर्घकाळ तप
करायला पाहिजे. या भागाबरोबरच तयाचे बिसाट शब्द या 5व्या प्रकरणाचं वाचन आणि त्याचबरोबर स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 2ऱ्या भागाचं वाचनही आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण स्पर्श परिसाचा भाग 3 याचं वाचन क्रमशः ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.